कोड किंवा पांढरे डाग किंवा ज्याला व्हिटिलिगो म्हणतात, तो का होतो? कशामुळे होतो? त्याच्यावरती औषधं काम का करत नाहीत? ह्याच्याविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत. मी डॉक्टर शेखर करमरकर. मी अॅनेस्थेटिस्ट आहे आणि लाईफस्टाईल मेडिसिन स्पेशालिस्ट आहे. बरेचसे रोग हे लाईफस्टाईलनुसार आपल्याला होतात आणि त्याची ट्रीटमेंट कशी करायची ह्याच्याबद्दल मी मार्गदर्शन करत असतो. आता जेव्हा व्हिटिलिगो किंवा पांढरे डाग का होतात ह्याचा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही की हा रोग मलाच का झाला? मी काय असं पाप केलंय? की मी असं काय चुकीचं केलंय की मला हा रोग व्हावा? की मला जगणं हिने अवघड करून टाकलेलं आहे? असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. परंतु एवढं आपण लक्षात घेऊया, की जसे बाकीचे रोग असतात, की डायबिटीस आहे, ॲसिडिटी आहे, त्याचप्रमाणे व्हिटिलिगो हा एक प्रकारचा रोग आहे आणि तो कुणालाही होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे. परंतु हा रोग का होतो, हे जर आपण समजावून घेतलं, तर आपल्याला त्याची मॅनेजमेंट करणं सोपं जाईल. आता मुख्यतः व्हिटिलिगो होण्याची 2 मुख्य कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे मालन्यूट्रिशन. म्हणजे आपल्या आहारामधून आपल्याला जे घटक मिळायला पाहिजेत, म्हणजे प्रोटीन असेल, फायबर असेल, व्हिटॅमिन असतील, तर अशा प्रकारचे सगळे घटक आपल्याला आहारात किंवा अन्नात मिळत नाहीत. हा एक मोठा फॅक्टर आहे. आणि दुसरं म्हणजे काही घटक किंवा काही खाद्यपदार्थ आपले असे असतात, उदाहरणार्थ चिप्स असेल, आईस्क्रीम असेल, गोड पदार्थ असतील, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशींची हानी होते आणि त्याच्यामुळे व्हिटिलिगो तयार व्हायला मदत होते. मग अन्नाबरोबरच काही अजून असे घटक आहेत, ज्याच्यामुळे व्हिटिलिगो व्हायचं प्रमाण वाढतं. त्याच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर म्हणजे आपल्याला कुठल्यातरी प्रकारचा ताण आहे. मग तो पैशाचा ताण असेल, तो घरी असलेल्या रिलेशनशिपचा ताण असेल किंवा सासूरवाशिणीला होणारा त्रास असेल, तर अशा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, तर व्हिटिलिगो वाढतो किंवा मुळात तयार होतो. जर आपल्याला झोप व्यवस्थित मिळत नसेल किंवा काही कटकटी असतील, तरीसुद्धा स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे व्हिटिलिगो वाढतो. तर ही झाली ढोबळ मानानी 2 मुख्य कारणं, की एकतर आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाहीये आणि दुसरं म्हणजे आपल्याला एकतर स्ट्रेस आहे किंवा आपण जे खातो त्याच्यापासून आपल्याला अपाय होतो आहे. ही जी कारणं आहेत, तर ती कुठल्या परिस्थितीत तयार होतात किंवा अशा कुणाला हा व्हिटिलिगोचा किंवा पांढऱ्या डागाचा त्रास होऊ शकतो, ह्याचे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. म्हणजे मी आता व्हिटिलिगो ट्रीटमेंट करण्यासाठी बरेच पेशंट बघत असतो. जेव्हा मी पेशंट सुरुवातीला माझ्याकडे येतो, तेव्हा मी त्याची व्यवस्थित हिस्ट्री किंवा म्हणजे पूर्वी काय झालंय, त्यांची काय परिस्थिती आहे, हे सगळं व्यवस्थित समजावून घेतो. आणि हे समजावून घेताना मी जो काही अभ्यास करतो, त्याच्यावरनं मी हे माझे अनुभव सांगतो आहे, की अशा-अशा प्रकारची माणसं आहेत, ज्यांना हा पांढऱ्या डागाचा त्रास होतो आहे आणि मग तुम्हाला साधारणतः अंदाज येईल, की कुठल्या फॅक्टर्समुळे किंवा कुठल्या परिस्थितीमुळे हा व्हिटिलिगोचा त्रास आपल्याला होत असतो. आता पहिलं उदाहरण सांगतो, की तो पेशंट होता, तो साधारणतः 40शीचा होता आणि तो वॉचमन म्हणून काम करायचा. आता वॉचमन म्हणून काम करत असताना एकतर त्यांना पगार अतिशय कमी असतात. त्यांची ड्युटी ही 12-12 तासाची असते आणि जेव्हा ह्या माणसानी नाईट शिफ्ट म्हणजे रात्रपाळी सुरू केली, म्हणजे हा माणूस ड्युटीला रात्री 8:00ला जायचा, सकाळी 8:00ला त्याची ड्युटी संपायची आणि रात्री त्याला जवळ झोपायला मिळायचंच नाही. म्हणजे हा प्रकारचा जो स्ट्रेस आहे, की ज्याच्यामध्ये त्याची झोप नाहीये, जागरण कंटिन्युअस होत आहे. खायचे-प्यायचे वांदे होत आहेत. कारण रात्री जागत असताना तुम्ही काय खाता? काही बिस्किटं खात असाल, चहा पीत असाल, पण व्यवस्थित खाणं होत नाही. नंतर दिवसा काय होतं, की रात्री झोप झालेली नसल्यामुळे तुम्हाला दिवसा झोपायचं असतं. परंतु तुमची काय घरातली मंडळी असतील, मुलं असतील, ह्याच्यामुळे तुम्हाला दिवसा पण नीट झोपता येत नाही. म्हणजे दिवसाची झोप नाही, रात्रीची झोप नाही, खाणं नीट नाही आणि स्ट्रेस ह्याच्यामुळे मग त्यांना व्हिटिलिगोचा त्रास सुरू झालेला होता.
म्हणजे हे एक प्रकारचं उदाहरण आहे, की ज्या परिस्थितीत आपल्याला पांढरे डाग व्हायची शक्यता वाढते. आता दुसरं एक उदाहरण देतो. हा एक साधारणतः 30चा माणूस होता आणि तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. आणि जेव्हा त्यांनी अ, रात्रपाळी म्हणण्यापेक्षा तो रात्री 2ला 3ला त्याला ड्रायव्हिंग सुरू करायला लागायचं. म्हणजे साधारणतः सकाळी 10-11 पर्यंत चालायचं. म्हणजे असे एकदम ऑड अवर्स होते. त्याला झोप व्यवस्थित होत नव्हती. बरं ड्रायव्हिंग हा प्रकार कसा आहे, की ज्याच्यामध्ये कंटिन्यूअस आपल्या डोळ्यावरती ताण असतो, आपल्या शरीरावरती ताण असतो. एक साधारणतः 5, 6, 7 तास सतत त्याच पोझिशनमध्ये बसायला लागतं. खाणं-पिणं नीट होत नाही. बरेच ड्रायव्हर झोप येऊ नये म्हणून एकतर चहा पितात किंवा मग गुटखा खातात. तर ह्या सगळ्या फॅक्टरमुळे जेव्हा स्ट्रेस आहे, खाणं नीट नाहीये, झोप नीट नाहीये आणि मग त्या माणसाला पांढऱ्या डागाचा त्रास सुरू झाला. नंतर अजून एक दुसरे उदाहरण सांगतो. ह्या उदाहरणामध्ये जे पेशंट आहेत, त्या साधारणतः 40-45 वयाच्या एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचं लग्न झाल्यानंतर साधारणतः 2-3 वर्षांनी हा त्रास सुरू झालेला होता. आणि मग जेव्हा त्यांची पूर्ण माहिती घेतली, तेव्हा असं कळलं, की नवीन लग्न होऊन ज्या घरी त्या आल्या होत्या, त्या घरात 10-12 माणसं होती. त्यांची थोडी शेती होती. त्याच्यामुळे त्यांना लग्न झाल्यानंतर काही दिवसातच कामाचा प्रचंड ताण पडला. म्हणजे घरचा स्वयंपाक करायचा, धुणं-भांडी करायचं, बाहेर जाऊन शेतात काम करायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर 2 मुलं झाली, त्या मुलांचं पूर्ण बघायचं. म्हणजे जसं काही ही बाई माणूस न राहता एक प्रकारचं यंत्र झाली होती. ज्यात तिला झोप मिळत नव्हती, खाणं नीट होत नव्हतं, काम सतत पडत होतं आणि नवीन लग्न आणि नवीन सासर सगळंच नवीन असल्यामुळे अ, एकंदरीत जो ताण असतो शरीरामध्ये, की तुम्ही रिलॅक्स होत नाही, नीट झोप मिळत नाही. तर ह्या परिस्थितीत त्यांना पांढऱ्या डागाचा त्रास सुरू झाला आणि नंतर तो मग वाढत गेला. म्हणजे हे मी तुम्हाला उदाहरणं का सांगतोय, की ही पुस्तकात किंवा अशी कुठे दिलेली नसतात. जेव्हा आम्ही पेशंट भरपूर बघतो, त्यांची माहिती घेतो, त्यांना काय त्रास होतोय ह्याची व्यवस्थित चौकशी करतो, त्याच्यातून हे निष्कर्ष आपण काढू शकतो. नंतर अजून एक प्रकार म्हणजे मुली साधारणतः ज्या 17-18 वर्षाच्या असतात, की त्यांची पाळी सुरू झाल्यानंतर एक 3-4 वर्षामध्ये त्यांना हा पांढऱ्या डागाचा त्रास सुरू होतो. म्हणजे साधारणतः 15 ते 18 या दरम्यानच्या वयात कधीतरी तो त्रास सुरू होतो आणि हे खूप वेळा बघितलं गेलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये कसं होतं, की जेव्हा 13-14 वर्षानंतर मुलीच्या शरीराची वाढ मोठ्या प्रमाणात व्हायला लागते आणि शरीरामध्ये बरेच बदल व्हायला लागतात. तेव्हा आपल्या आहाराची आणि आपल्या आहारामधल्या घटकांची म्हणजे न्यूट्रिशन किंवा व्हिटॅमिन्स म्हणूया, बाकी एलिमेंट्स म्हणूयात, तर त्याची गरज प्रचंड वाढते. परंतु ह्या मुली नीट खात नाहीत. बरंचसं आरबट-चरबट खातात. बरंचसं मग चहा, बिस्किट किंवा कॉफी किंवा भेळ किंवा म्हणजे असं काहीतरी चरत असतात जास्त खाण्यापेक्षा आणि त्याच्यामुळं होतं काय, की त्यांना नीट सगळं खायला नीट मिळत नाही आणि मग एका एका बाजूला खायला नीट नसतं आणि दुसऱ्या बाजूला शरीराची गरज वाढलेली असते. त्याच्यामुळे ह्या मुलींना ह्या वयामध्ये म्हणजे साधारणतः मी जे बघितलंय, की 15 ते 18 ही रेंज मी देऊ शकीन, की त्यात हे पांढरे डाग सुरू होतात. आणि मग त्याच्यावरती गंमत कशी होते, की थोड्या दिवसांनी म्हणजे 20 ते 22 या दरम्यान त्यांचं लग्न व्हायचं असतं, ठरवायचं असतं. आणि मग तेव्हा पांढरे डाग हे आलेले असले, की मग ते डबल टेन्शन देतात, की एकतर ते डाग वाढत असतात, कारण शरीराची रिक्वायरमेंट वाढत असते आणि दुसऱ्या बाजूला ह्या मुलीचं लग्न कसं करायचं म्हणून त्या मुलीलाही टेन्शन असतं, त्या घरच्या त्यांच्या पालकांनाही टेन्शन असतं. त्याच्यामुळे हा सगळा एकंदरीत फार विचित्र कार्यक्रम होऊन जातो. आणि हे उदाहरणं मी बरीच बघितलेली आहेत. नंतर अजून एक शेवटचं उदाहरण देतो आणि तेही बरंच महत्त्वाचं आहे, की हॉस्टेलवर राहणारे मुलं आणि मुली, एस्पेशली मुली. कारण आत्ता जसं सांगितलं, की एक 20च्या किंवा 18 ते 20च्या दरम्यान ह्या मुली हॉस्टेलवर राहायला जातात. कारण 10वी आणि 12वी हे त्यांचं गावी होतं आणि मग त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशनसाठी ते पुण्यात, मुंबईत किंवा मोठ्या शहरात कुठेतरी राहायला जातात. जर तिथं राहायची सोय नसेल तर हॉस्टेलवर राहिलं जातं. हॉस्टेलवर राहिलं की एकतर मेसमध्ये जेवायला लागतं
किंवा मग खानावळ लावायला लागते. म्हणजे खानावळ किंवा डबा लावायला लागतो. ह्या दोन्हीमध्ये आपल्याला न्यूट्रिशन नीट मिळत नाही. आणि नंतर मग चहा किंवा आरबट-चरबट पदार्थ म्हणजे पिझ्झा असेल, वडापाव असेल, समोसा असेल, तर असे पदार्थ हे दिवसभर चरले किंवा अ, अशा प्रकारचं खाल्लं जातं. त्याच्यामुळे मग एका बाजूला मालन्यूट्रिशन आहे, म्हणजे खाणं नीट होत नाही. दुसऱ्या बाजूला स्ट्रेस असतो, कारण नवीन शहरात गेलेलं असतं, हॉस्टेल लाईफ नवीन असतं, आजूबाजूचे मित्र-मैत्रिणी नवीन असतात, कॉलेजचा सिलेबस नवीन असतो, कदाचित इंग्लिश लँग्वेज पहिल्यांदाच अंगावरती येत असते. म्हणजे काय होतं, की गावामधनं 12वी करून गेलेली मुलगी जेव्हा हॉस्टेलवर राहायला जाते, तेव्हा पैशाची अडचण, खायचा त्रास, सगळं नवीन वातावरण, नवीन अभ्यासक्रम आणि ह्याच्यानंतर पुन्हा जाऊन मग माझं लग्न होईल का नाही? मला पैसे पुरतील का नाही? मी जे काही शिकले त्याच्यात नोकरी मिळेल का नाही? म्हणजे सारख्या अडचणीच असतात त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामधून काय होतं, की शरीराची हेळसांड होते, कुचंबणा होते आणि मग ह्या फेजमध्ये बऱ्याच जणींना हा पांढऱ्या डागाचा त्रास सुरू होतो. म्हणजे मी ही जे काही आत्तापर्यंत तुम्हाला उदाहरण दिली त्याच्यावरनं तुम्हाला साधारण असं लक्षात आलं असेल, की पांढरे डाग हे काहीतरी अचानक होतात किंवा आपोआप होतात किंवा अ, असं म्हणजे ॲक्सिडेंटली होतात असं नाहीये. तर त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात. आणि मी जे पेशंट बघितले आहेत आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो, तेव्हा साधारणतः एक 70-80% केसेसमध्ये काहीतरी कारण मला सापडतं. काही वेळेस नाही सापडत, परंतु बऱ्याच वेळा ते सापडतं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला पांढरे डाग आहेत, त्यांनी आपले पांढरे डाग कधी सुरू झाले आणि त्याच्या आधी साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष आपल्या शरीरात किंवा आपल्या बाजूच्या वातावरणात काही फरक झालाय का? हे आठवून बघा, की वातावरण बदललंय का? खाणं बदललंय का? ताण बदललाय का? नोकरी बदलली आहे का? शहर बदललंय का? तर अशा प्रकारचे जे काही चेंजेस असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे पांढऱ्या डागाचा तो सुरू होतो. म्हणजे जेव्हा स्ट्रेस फॅक्टर सुरू होतो. आता एक अजून एक उदाहरण देतो. ते तर फार म्हणजे फारच विचित्र उदाहरण आहे, की एक लहान मुलगा आहे. तो शाळेत आहे, तर शाळा ही त्याची त्याच्या गावात नाहीये. त्याची शाळा ही अ, एक साधारण 20-25 किलोमीटर असलेल्या शहरात तो शिकायला जातो. बसनी जातो. म्हणजे शाळेचा ताण आहेच, अभ्यासाचा ताण आहे आणि वरती प्रवासाचा ताण आहे आणि हा छोटा पोरगा शाळेतला आहे. आणि मग शाळा जेव्हा तो त्या हा सगळा कार्यक्रम करायला लागला, त्याच्यानंतर 1 वर्षांनी त्याला पांढरे डाग भरपूर यायला सुरुवात झाली. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा जो ताण असतो, त्याच्यामुळे पांढरे डाग सुरू होतात. आता ज्यांना उतार वयात म्हणजे साधारण 50च्या आसपास म्हणूयात किंवा 60च्या आसपास डाग सुरू होतात. त्यांना मग कारणं वेगळी असतात. मग त्यांना मग बाकीचे काहीतरी आजार झालेले असतात आणि मग त्याच्यानंतर ते पांढरे डाग सुरू होतात. आणि पांढरे डाग जे आहेत, ते आपल्या प्रकृतीचं एक आरसा आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे पांढरे डाग हे स्वतः एकटे-एकटे कधीच नसतात. त्यांच्याबरोबर प्रकृतीच्या काही तक्रारी ह्या ठरलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये ॲसिडिटी आहे, ब्लोटिंग आहे. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगलेलं वाटतं. सतत ढेकरा येण्याचे आजार आहेत. डायबिटीस आहे, थायरॉईड आहे. म्हणजे हे जे सगळे आहेत, हे या पांढऱ्या डाग किंवा व्हिटिलिगोचे भाऊबंद आहेत. त्यामुळे व्हिटिलिगो बऱ्याच वेळा एकटा नाही येत, तो बाकीच्यांबरोबर येतो. कारण मुळात आपली प्रकृती खराब झालेली असते आणि त्याच्यामुळे हे पांढरे डाग आलेले असतात. आता जेव्हा एखाद्या प्रकारचा स्ट्रेस तयार होतो आपल्या आयुष्यात किंवा काहीतरी नवीन चेंज होतो, त्याच्यानंतर साधारणतः 3 महिने ते 1 वर्ष हा टाईम गॅप असतो आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला डाग दिसायला लागतात. कारण आता समजा उदाहरणार्थ घेऊ आपण, की एक मुलगी आहे, ती साधारण 18व्या वर्षी, 17व्या वर्षी हॉस्टेलवर राहायला गेली. म्हणजे त्या पॉइंटपासून तिच्या शरीरावरचा ताण वाढलाय. तिचं खाणं खराब झालंय आणि मग हे खाणं खराब झाल्यानंतर, हे चेंजेस झाल्यानंतर साधारणतः 6 महिन्यानंतर ते 1 वर्षापर्यंत हा ताण वाढत जातो. शरीरातले चेंजेस अप करत नाहीत. म्हणजे ते पुरेसं पडत नाही आणि मग तेव्हा पांढरे डाग दिसायला लागतात.
त्याच्यामुळे ज्यांना पांढरे डाग आहेत त्यांनी आठवून बघावं किंवा स्वतःलाच विचारून बघावं, की असं काही आपल्या आयुष्यात झालेलं आहे का, की पांढरे डाग यायच्या आधी 6 महिने ते 1 वर्ष अशा कुठल्यातरी प्रकारचा ताण आपल्या शरीरावरती आलेला आहे आणि तो ताण तसाच येत राहिलेला आहे. म्हणजे एकदा आला म्हणजे काही दिवस राहिला किंवा 1 महिनाभर राहिला आणि तो पुन्हा रिव्हर्ट झाला तर पांढरे डाग येणार नाहीत. परंतु तो ताण तसाच राहिला. म्हणजे आता मी जी उदाहरणं दिली, की नाईट वॉचमन म्हणून ड्युटी करणं असेल किंवा सासरी गेलेली एखादी नवीन स्त्री असेल, तर ह्यांचे ताण हे संपत नाहीयेत. हे सतत आणि तसेच राहतायत आणि त्याच्यानंतर त्यांना पांढरे डाग आलेले आहेत. आता जेव्हा आपण ह्याचा विचार करतो, तेव्हा ह्याची ट्रीटमेंट काय करायची? कारण माझ्याकडे जे पेशंट असतात, ते खूप ठिकाणी जाऊन आलेले असतात. बरेच म्हणजे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सगळ्या प्रकारची औषधं घेऊन त्यांची झालेली असतात आणि मग ते माझ्याकडे येतात. त्याच्यामुळे आपण साधारणतः निष्कर्ष असा काढू शकतो, की हे जे काही गोळ्या आहेत, मलम आहेत, ही काम करत नाहीत आणि ते काम न करण्याचं मुख्य कारण असं असतं, की मुळात प्रकृतीमध्येच प्रॉब्लेम आहेत. स्ट्रेस आहे, खाणं नीट नाही आहे, आरबट-चरबट किंवा जंक फूड खाणं आहे आणि हे जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत ते डाग आपल्याला दाद देत नाहीत. आणि जेव्हा आपली प्रकृती आपण चांगली करतो, आपली झोप सुधारतो, आपलं खाणं सुधारतो, आपल्यावरचा स्ट्रेस किंवा ताण कमी होतो, तेव्हा मग पहिली गोष्ट काय होते आणि ह्याची तर मी नक्की गॅरंटी देऊ शकतो, की साधारणतः चेंजेस सुरू केल्यानंतर, आयुष्य चांगलं व्हायला लागल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये हे डाग वाढणं बंद होतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हे जवळ-जवळ प्रत्येक केसमध्ये मी बघितलेलं आहे, की 3 महिन्याच्या आत काही-काही जणांना तर साधारण 1 ते दीड महिन्यामध्येच हे डाग वाढणं बंद होतं. कारण मी जवळ-जवळ प्रत्येक पेशंटला त्यांच्या डागाचे फोटो दर आठवड्याला घेऊन ते कंपेअर करायला सांगतो. त्याच्यामुळे ते डाग वाढतायत का नाही हे मला ते कळत असतं त्याच्यामधनं. आणि जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आत हे डाग वाढणं बंद होतं आणि हा खूप मोठा इफेक्ट आहे. कारण जर आपण ही ट्रीटमेंट नाही केली, आपलं खाणं नाही सुधारलं, आपला स्ट्रेस कमी नाही केला, तर हे डाग वाढत जातात. त्याच्यामुळे डाग वाढणं बंद झालंय, हा सुद्धा खूप मोठा गेन असतो त्याच्यामध्ये. हा सुद्धा खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला पांढरे डाग किंवा कोडचा त्रास होत असेल आणि तुम्हाला लाईफस्टाईल बदलून म्हणजे आपलं खाणं बदलून, आपला स्ट्रेस बदलून, आपला व्यायाम बदलून ट्रीटमेंट करायची इच्छा असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. WhatsApp पाठवा. फोन मोस्टली लागत नाही, कारण मी भारतात असतो, नसतो. त्याच्यामुळे मी दोन्ही नंबर दिलेले आहेत खाली. एक भारतातला आहे, एक कॅनडामधला आहे. ह्या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही WhatsAppवरती मेसेज पाठवा, तुमचे फोटो पाठवा आणि मग आपण ट्रीटमेंट सुरू करू शकू.